हम्म. कोणता पेपर आहे उद्या? मार्च महिन्यात. काय? गुढीपाडवा. तेव्हा काय घ्यायचं माहिती ना? माहिती ना? नाही माहिती ना? पकड. घ्यायचे सांग. चालू केलं. सांग काय घ्यायचे. घेऊन घ्यायचं पटकन. काय काला बनवलाय भाकरीचा. पप्पा बोलला मी येतो. पप्पा पोचली वाटतं. कट करतात. 5 मिनिटं आम्हाला. 2 वाजता निघाले. मी 2 वाजता सुटलो गाडीकडे. हा तर चार पाट्यावर रस्ता म्हणतात. नमस्कार संदीप दादा, झालं का जेवण? कुठून आहेत तुम्ही? चंद्रावरून आहे मी. तुम्ही कुठून आहे ते पहिले सांगा. आवाज बंद कर, कमी आवाज. मी शिववरून आहे. सोनरी वरून आहे. आज संदीप राजे -55. मी शनीवरून आहे. तुम्ही शनी ना? मी रावण वरून आहे. हाय संजय. आज संजय हाय. संदीप दादा सपोर्ट कमेंट. हाय जे कर. हाय संदीप दादा सपोर्ट कमेंट. हाय हाय हॅलो. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. हाय हाय. गुड आफ्टरनून संजय दादा. इंग्लिशला लावू द्या आग, मराठीत बोल. जेवण नाही केलं का? ओ पप्पर दादा जेवण केलं. पोरांनी भेळ आणली होती ती खात होते. पोरांनी जेवण केलं. तुला काय करायचं? चपला रात्री जेवण तुला माहिती ना? अरे बापरे. दादा बोलतात बरं बरं. ताई कुठं आहेत तुम्ही? कुठून लाईव्ह आहेत मला सांगा ना जरा.
नवनाथ दादा मी सांगते ना, रायगड जिल्ह्यावरून आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र. अय्यो, आदरणीय यूट्यूबची एक बुलंदर निशाताईच्या लाईव्हला शुभेच्छा. आमच्यावर सर्व हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद तात्या भाऊ. 4 नंबर लाईक डन. थँक्यू. पोरीनी जेवण केलं का? तुम्ही पोरांनी जेवण केलं का नाही केलं? पोरं जेवतात. हे काय जेवायला बसलाय. सर्वांनी लाईक करा, कमेंट करा. हा, पिन करायचं सांगितलंय. केले. तात्या भाऊला जॉईन करा सर्वांनी. बिना आयडी ला द्या कमेंट. ऍटच्या बरोबर बिना आयडीला टाकून द्या कमेंट. बिना आयडीला त्याच्या घातले सासूने कांदे बटाटे खाले. बिना आयडी. जेवण झालं का? हो झालं. ऋषिकेश ऋषिकेश दादा जेवण झालं का? राम राम तात्या भाऊ. टकमका टकमका. संदीप दादा तुम्ही खूपच भारी दिसत आहे. हा काय नजर उतरवायला लागन. आकाशात उठला पाखरा. आकाशात उठला पाखराचं धडव. निशाताईच्या लाईव्हला ऍटच्या बरोबर आकाशात उडतो पाखरांचा थवा. निशाताईंच्या लाईव्ह सभेच्या मंचावर सर्व मिठू फॅमिलीची हवा. हवा हवाई. होय 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 होय. हवा हवाई. तात्या भाऊ तुझं नाव काय आहे ते सांग. ए बाबा माझं नाव निशा खाडे. ऋषिकेश ऋषिकेश दादा मावशी नमस्कार. बोल उडाने, कुठं आहेस तू? लय दिवसांनी आलास. कामावरती आहेस काय? कारखान्यात साखर खायला या. ओ कारखान्यात तुमच्या साखर होते का? द्या एक पोत भरून. तात्या भाऊ सबस्क्राईब आहे. हो का तात्या भाऊला तू सबस्क्राईब केलंय का उडाने? अच्छा धन्यवाद ताई. जय जिजाऊ जय शिवराय. तुम्ही खूप भारी लावली आहे. दे देवा. तू माझ्या टिकलीवर नजर गेली का तुझी? काय करावा तुझं आता? उडाने दादा उडाने भाऊ कुठं करते? सपोर्ट कमेंट हाय. तुम्ही खूप भारी बोलता. हो का? मी रूम वर आहे मावशी. हो का? आज सुट्टी का तुला? आज जॉब नाही गेला? हाय. श्री स्वामी समर्थ ताई. मी श्री स्वामी समर्थ दादा. निषेध सचिन सनेरीकर. सचिन दादा श्री स्वामी समर्थ. माळी दादा स्वागत आहे. हाय माळी दादा. तुम्ही खूप भारी. तुझ्या सासूने खाली कांदा बटाटे. तू काय तुझं काय लक्ष कुठं रे नमुनिया? आलो आलो मी. माळी दादा बोलतात. हाय ताई. हाय. लालचमन वॉटकर. नाव सांगा ताई. तुमचं नाव काय आहे? गाव कोणतं? मी रायगडची आहे. उडाने कुठे गेला? शुभास. उडाने झालं का जेवण? संतोष दादा बोलतात श्री स्वामी समर्थ. मी सुधाकर ताई या जेवण करायला. हो सुधाकर दादा जेवा जेवा. बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुझ्या सासूने खाले बटाटे. मी देतो याला ढगात पाठवून. ए बघ ऐक ना उडाने अमेरिकात जाऊन बसलाय. तुला शाळेचे कपडे दिलेत बघ. तुला जरा एक नमुने आल्यात. जरा त्या नमुन्याकडे जरा बघ रे. लय कमेंट टाकता ही चित्र. त्याला मी दिला टाइमआउट. त्याच्या पेन हे झालेली ती ना हॅड झाली. ती कमेंट मी वाचली. परत टाकली असती. लक्ष्मण दादा होता. जय भीम ताई. जय भीम ताई. जय शिवधान. जय सावधान. बोला. हा मग ब्लू ब्लू दिलाय हो तुला. एक एक नमुना येतोय. त्याच्यात डोकं फोडायचं. त्या डोकं
माझ्या समोर असताना आता कापून कापून तिच्या हातात गोट्या दिल्या असत्या खेळायला, लिडाना करायला. मी ॲट सचिन सनेरीकर. मी सुधीर कुलकर्णी. ताई, आज माझा वाढदिवस आहे ताई. ॲट सुधीर दादा, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. नीट कमेंट कर रे. माळी दादा बोलतात, मुलीचं आणि मुलाचं लग्न. बोला आता. हा आता बोला. आवाज बंद होता, फोन आलेला. कोण नमुना आलेला रे? त्याच्या घरची थर्ड क्लास माणसं कमेंट करतात. जेवण झालं का? हो झालं माझं. तुमचं झालं का? आवाज करा मावशी. हो का मी का बरं मूड झाला काय? फोन आलेला म्हणून झालेला मूड. प्रसाद नाही ना आला अजून. ॲट उडान इंडिया. लाईक करा, लाईक करा. ॲट रोहित खेरे. रोहित खेडे हाय.
एवढं कोण रे हलकट बोडायची होती. माळी दादानी पण टाइमआउट दिलाय. मी येतो आता, बाहेर जात आहे मावशी. कुठं चाललायस तू? जिलेबी खातोस का? चालन चालन ये. हो खा ना. फिरायला. अरे वा, आज सुट्टी आहे वाटतं तुला. बाय बाय बाय. हा, तुमची जिलेबी फेवरेट आहे. प्रिया चौधरी. प्रियताई, तुमची जिलेबी फेवरेट. विनोद दादा बद्दल श्री स्वामी समर्थ ताई. योगिता ताई नमस्कार. हाय ताई. हाय योगिता ताई, झालं का जेवण? या जिलेबी खायला. ओळखलं का मला? मन प्रियंका ताई, असं का ना ओळखणार नाही? प्रिया चौधरी. प्रियंका, तुम्हाला का ना ओळखणार नाही? प्रिया ताई ओळखलं, ओ ओळखलं. मला खूप आवडते जिलेबी. घ्या ना. योगिता ताई घ्या. मोबाईल पण टाकता आला असतं, मी दिला असतं नक्की. नाही हो, पहिल्यांदा टाकलंय. तुम्ही पहिल्यांदा मेसेज टाकलाय, तुम्ही आलेले कोणाच्या तरी लाईव्हला मी बघितलंय तुम्हाला. कोणाच्या तरी लाईव्हला बघितलं, तिथं आपली ओळख झालेली आहे. माझ्या लाईव्हला आता आले. आणली मी जत्रेतून. हो का? आम्ही पण जत्रेमधूनच आणली जिलेबी. योगिता ताई जत्रेमधूनच आणली. कुठून आहे? प्रवीण दादा रायगडवरून आहे. हाय. रुपेश. रुपेश दादा हाय. एक मधी ओके हे. मराठी. अरे दादा. रामेश. रामेश दादा हाय. झालं का जेवण? हो झालं रामेश दादा. तुमचं झालं का? रुपेश. रुपेश दादा हाय. कशा आहेत तुम्ही ताई? योगिता ताई मी मस्त आहे, तुम्ही बोला. योगिता. योगिता ताई तुम्ही बोला. रामेश्वरी दादा हाय. खरंच मी पहिल्यांदाच टाकलाय. हो का? पहिल्यांदाच तुम्ही कमेंट करता? ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. कुठून आहे मॅडम? मी रायगडवरून आहे प्रवीण दादा. जय शिवराय, जय महाराष्ट्र. हो झालं जेवण. रायगड जिल्हा, रायगड जिल्हा. रामेश्वर दादा जेवण झालं. योगिता ताई बोलतो हो झालं. ठीक आहे ना, तिथं आहे बघ.
उपवास आहे आज. हो का? मी नाही धरत शनिवार बिनवार. खाऊन पिऊ नये आपला. खाली मार्गशीर्षचा महिना आहे ना, 4 गुरुवार पकडले मी. त्याच्यानंतर आपण खाऊन पिऊन राहतो. संजय दादा नमस्कार, जेवण झालं का? योगिता ताई बोलतो उपवास. हो. संजय दादा जेवण झालं का? निलेश दादा हाय. शनिवार आहे हो का? हा, मी शनिवार नाही पकडत योगिता ताई. प्रवीण दादा हाय. दादा हाय. खाऊन पिऊन देव बोलत नाही माझ्यासाठी उपवास धरा, खाऊ नका. आपल्याला त्याने जन्म दिलाय. तो बोलतो मी तुम्हाला जगायसाठी दिलं ना, तुम्ही तुमच्या मनासारखं करा. जेवढं जमून आपल्याला तेवढं राहायला जगायला भेटतंय ना, तेवढं खायचं प्यायचं मस्त राहायचं. कधी बोलावलं का जायचं. तोच नेणार आहे. म्हणून आपण उपास नाही धरत. काय खाली मार्गशीर्षला 5 गुरुवार पकडते, 4 त्याच्यानंतर उपास धरतच नाही मी. आणि गणपतीचा उपास असतो, एक हरताळीचा उपास असतो माझा आणि एक गौरीचा असतो. जय भीम ताई, जय भीम संतोष दादा. संजय दादा हाय. हो का? मस्त आहे मग. योगिता ताई आपण टेन्शन नाही घ्यायचं. उमेद दादा हाय. जय भीम ताई, जय भीम दादा मराठीत बोला. तुम्ही काळूबाईला गेल्या का? हो हो, आमची घरातली कुळदेवी आहे. माझ्या माहेरची पण काळूबाईच आहे, मांढरा देवी, आणि सासरची पण तीच आहे. मग माझ्या दोन्हीकडून आहे ती. सासरची पण आणि माहेरची पण एकच, मांढरा देवी काळूबाई. हो, मी जाऊन आलेली आहे. अहो कुठून? मी रायगडवरून. उत्तम दादा मी रायगडवरून. रवान सिंग दादा जय भीम मॅडम. मराठीत बोला, इंग्लिश येत नाही आपल्याला. काय होय, मराठी लाईव्ह आहे तर मराठीच बोला. काय आहे, आपली मराठी लाईव्ह मराठीमध्ये बोललेलं बरं असतं. आपली मातृभाषा कोणती? मराठी, तर मराठीमध्येच बोला. संतोष दादा बोलतात जेवण झालं का? हो हो, तुमचं झालं का संतोष दादा? आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. 3 दादा बोलतात ओके मॅडम. ओके ओके. कसं आपली मराठी माणसं आहे ना, तर मराठीमध्ये, आणि मराठी माणसं कसं आपलं पुढं जाणं गरजेचं असतं. आपल्याला जेवढी मराठी माणसं आपल्याबरोबर मराठी बोलन आणि छान छान बोलन, तर मराठी माणूस कधी पाठी राहणार नाही, तो पुढं जाणार. आणि समज आपण दुसऱ्याला पुढं जायला नाही द्यायचं, तर आपण त्याला मुद्दाम कोण असं काय काय असतात ते आपलीच ओळखीची फेक आयडिया बनवतात. आपल्याच ओळखीच्या फेक आयडिया बनवतात आणि त्या फेक आयडियानी येऊन आणि घाण कमेंट करतात. आणि ती कसे करतात, ती कमेंट का करतात? तो व्यक्ती पुढं जात असला ना, तर त्यांना बघूशी वाटत नाही. आता कसं 5 बोटं आपल्यासारखी नाहीये. माणसांचं वेगळे, की बाबा आपली मराठी लेडीज लाईव्हला, युट्यूबला व्हिडिओ टाकते, गाणी बोलते.
सॉरी हा, जरा आवाज फोन आलेला. भागवत भगवत दादा नमस्कार. रवानसिद्धास दादा मराठीत बोला ना. बरोबर आहे ताई. भागवतराव भगवतराव दादा बरोबर 22 नंबर लाईक डन. थँक्यू. बरोबर योगिता ताई बोलताय 100 पैकी 100. भगवत भगवत दादा तिथून बोलता का? मी रायगडवरून. भागवतराव भागवत हिंगोलीहून बोलतो. हिंगोली. अय्यो लय लांबून बोलता हो दादा तुम्ही. धन्यवाद धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्हला आल्याबद्दल. आवाज बंद आहे भगवत दादा. आवाज बंद आहे म्हणजे फोन आलेला म्हणून बंद होता. तुम्ही पुण्यातून लाईव्ह पाहत आहे. अच्छा संतोष दादा तुम्ही पुण्यावरून पाहत आहे. खूप खूप धन्यवाद. आपण कुठून आहे ताई? भगवत दादा मी जय शिवराय जय महाराष्ट्र रायगड जिल्ह्यावरून आहे. आवाज बंद आहे. तुमचा आवाज बंद झाला आहे. हो फोन आलेला संतोष दादा. ताई तुमचा आवाज येत नाही. हो योगिता ताई आवाज बंद होता कारण की कसा फोन आलेला. आवाज बंद आहे ताई साहेब. भगवत दादा आवाज चालू. निशा ताई नमस्कार. जेवण झालं का? संदीप पाटील दादा नमस्कार. स्वागत आहे माझ्या लाईव्हला. 24 नंबर लाईक डन. थँक्यू संतोष दादा. संदीप दादा हाय हाय. एक गाढवा नीट बोल रे 12च्या. मी नवीन आहे. ओके भगवत दादा मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी ओम. संदीप पाटील दादा बोलतात. नमस्कार विनोद दादा. हा लग्न झालं का? तुझ्या काय तुझं लावायचं काय विचारतोस? हा तुला गळ्यात एवढं लायसन दिसत नाही करा. जय शिवराय जय शंभूराज जय. संदीप दादा बोलतात. आवाज येत आहे ताई. हो काय ते म्यूट केलेला आवाज. म्यूट केलेला. पिल्लू हे कोण पिल्लू? सर्वांनी चांगली कमेंट करा पटापट. थँक्यू भगवत दादा. ज्यांनी घाण कमेंट केली ना त्याची आय घातली समजायची मी आता. लाईव्हला लाईक करा. दिया निशा वहिनी. हा हो का? सीताराम फुल सीताराम लाईक कर दिया. बहुत बढिया. जुन्या दाजींना पण माझा नमस्कार सांगा ताई. हो हो संदीप दादा सांगते. योगिता ताई बोलतात लाईक केलं मी. ओके ओके थँक्यू योगिता ताई. भगवत दादा बोलतात जुन्या आई बहीण नसत्या ज्याला कमेंट वाईट कमेंट. त्याला आई बहीण असते ना तर त्याने इकडे कमेंट केली नसती. आला नसायचं थोबड वाशवीत बोट दुखवायला आई गालीचा. कमेंट करते 12 बोड्याचा. त्याला काय वाटलं आलतू फालतू दिसतं इथं आलतू फालतू नाही. माझ्या समोर असताना कापून त्याला दिला असा गोट्या खेळायला हातात काढून. तात्या भाऊ बोलतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हाय ए ढापणिया गपरे तू. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. राज ढापणिया तुझी कमेंट ना. अर्चना ताई नमस्कार लाईक डन. थँक्यू अर्चना ताई. होय म्हातारे ओळखलं का नाही? ए ढापण्या म्हाताऱ्या घबरे. तुला काय म्हातारी दिसते का रे ढापण्या? तू बरा ढापण्या दिसतोय असा थोबाड करून. तात्या दादा हसा. संदीप दादा हसा. अर्चना ताई नमस्कार. तात्या भाऊ बोलतात. संदीप दादा नमस्कार. तात्या भाऊ बोलतात. तात्या दादा नमस्कार. संदीप दादा बोलतात. तात्या भाऊ हसतात. बार माईक बंद कर ना. माईक बंद कर. कधी मागू का? नाही यार. तो कुठे ढापण्या कुठे गेला? ढापण्या कुठे गेला? मला ढापण्या कुठे गेला? हा दात काढ तुला.
दात दिसतात बघ 36 32. तुला ब्लू दिलाय बघ ढापण्या. चुकीच्या कमेंट तू सोडल्यास ना तर तिथं तुला ढापण्यागिरी काढीन. तू टाइम आउट दे. हे 12 बोड्याचे आलेत बघ नमुने. हलकट हलकट आल्या तिथं. तू त्यांना टाइम आउट दे, नाही तर बघ तुझ्याकडे टाइम आउट तुला हे करीन. राज ढापण्या. मेरा खडा, तुझ्या आईचा खडा हो. जा तुझ्या आईला बघ जा रे 12च्या. तुझ्या आईकडे जा ना. नाही तुला आई नाही भेटली का? मग बहीण भेटन. नाही तर बाहेर रस्त्याला पडल्यात रे, तिथं जा. संदीप दादा हसतात, तात्या भाऊ हसतात. देसरकर सुदाम भाऊ. ओ सुदाम भाऊ, तुम्ही एवढ्या दिवसांनी आले. कसे आहेत देसरकर? अर्चना ताई बोलतात नमस्कार ताई. मॅडम जी आप फार सुंदर आहेत. हो का? मग मला काळा टिका लावा लागेल. मॅडम जी आपका, हो का, टिका लावा लागेल. काळा थोबाड करून बसायला लागेल लाईव्हला. हा हसा. तात्या भाऊ तुम्ही दात काढायचा. हा हा तू का लाल लाल कशाला होतोय? तुला दिलाय ना आता ग्रीन, निळा दिलाय ना. नको लाल लाल हो. नमस्कार तात्या भाऊ. अर्चना ताई बोलतात. हॅलो हॅलो हॅलो. इंग्लिश मध्ये कमेंट केली का? मी इंग्लिशची कमेंट नाही, मराठी लाईव्ह आहे. मराठी लाईव्ह तर मराठीच बोलायचं. मी इंग्लिशच्या कमेंटला उत्तर देत नाही. बर. अगं म्हातारे टेन्शन नको घेऊ. ढापण्या तुला बोललं ना टेन्शन नको घेऊ. मी टेन्शन नाही, त्यांना टेन्शन आहे माझं असं. ही बाईक टेन्शन वाली आहे. ताई काय झालं आहे? तापल्या. योगेश दादा, अरे एक एक नमुना असा येतो ना. काय होतं माहिती, ही आपलीच माणसं असतात. आपलीच माणसं असतात योगेश दादा. वेगळ्या वेगळ्या आयडियानी येतात आणि मुद्दाम खोड्या काढतात. कमेंट अशा घाण टाकतात. त्यांना असं वाटतं मराठी माणूस तो पुढं नाही जायला पाहिजे. त्याला पाठी वाढायचा कसा करायचा आणि त्यांना ते बरोबर माहिती आहे. पण मला त्यांच्यावरचा मी डॉन इथं बसले ना, त्यांची आई बहीण सगळं काढीन. कमेंट पण हॅड होतात. ताई तू आगरी मधून आहेत का? नाही बाबा. सर्वांना नमस्कार. माझा अर्चना ताई बोलतात 32 नंबर लाईक डन. थँक्यू दादा. ऋतिक दादा. हे काय तात्या भाऊनी काय पाठवलंय? बरोबर आहे. व्यवस्थित कमेंट करा रे दादांनो. हा नाही तर तुमची सगळ्यांची वाट लावीन. कोंबडी, सुंबडीत कोंबडी. हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज्य. सुनेकर दादा, संदीप दादा हसा हसा हसा. हे हसायचीच लाईव्ह आहे. चाकणचा नका करू. तात्या भाऊ पक्का लई वेक्कारे. ताई काय लोक आहे कमेंट करतात, लक्ष देऊ नका. ब्लॉक करा. ब्लॉक करणार पण बोलल्याशिवाय ती सुधारणार नाही. कुत्रचं सिपूट सरळ तर होत नाही. ते वाकडं तेवढ्या पुरतं सरळ होते कुत्र्याचं सिपूट. म्हणून बोलायला लागतं हो दादा. भगवत दादा बोलायला लागतात. अर्चना ताई हसा. हो का ताई? हो ना, बरोबर आहे ताई. मग काय प्रियाताई, मग अशांना तोडफोड बोलते तरच लाईव्हला टिकन माणूस. नाहीतर किती जणांच्या युट्यूबवरती जेवढी लेडीज आहे ना का आपल्या साध्या सिंपल लेडीज आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी लाईव्ह बंद केली. का? पाठीर आल्या की अशी आहे ना नालायक कुत्री येतात 12 गल्लीची. ते एका उडलेली नसते, 1000 जण उडलेली असतात ती गुल्ली येतात. आणि मग ती दुसऱ्यांना महिलांना बघितलं का कोणचा बाई चांगली असली का कोण काय असलं ना, बघितलं ना की कमेंट करता लाईव्हला आहे तर तिला वैताग द्यायला येणार म्हणजे येणार. आणि त्या बिचारी किती जणांची युट्यूबवाले असं बघितलं की त्यांनी लाईव्ह घ्यायची सोडून दिली. अशा वैतागाने त्यांनी लाईव्ह सोडून दिली. मग ते काय करतील सांगा? त्याला ना खंबीर माणूस लागत आहे. मायासारखे तर लई बरोबर आहे. अगं म्हातारे काय जेवलीस आज? मस्त जेवले रे ढापण्या. चपाती भाजी वरण भात भोपळ्याची भाजी बनवली.
अर्चना ताई बोलताय बरोबर बोलल्यात ताई. आपलेच माणूस, हो बराबर प्रियंका ताई, आपलीच माणसं आपल्याला अडवतात म्हणून त्यांना घाबरायचं नाही. ए तू गेला चल हट, आम्हाला जाऊ दे पुढं, तू पाठीमागं बस कुत्र्यावानी बिस्किट खात. एक तात्या भाऊनी म्हणला कुत्रेवाटी बिस्किट खा, कुत्रेवानी बिस्किट खा. नमुना तुमचा चॅनल लाईक कर दी. थँक्यू संतोष दादा, माझ्या चॅनलला लाईक केलं. चांगले कमेंट करा. डॉन नंबर 1 निशाताई. हो का तात्या भाऊ. आरती ताईंची लाईव्ह आहे का? हो आरती ताईंची लाईव्ह पण असते अर्चना ताई. सर्वांनी लाईक करा, कमेंट करा. छान छान. थँक्यू तात्या भाऊ. तुमच्या चॅनलला लाईक केलं. थँक्यू संतोष दादा. संतोष दादा थँक्यू थँक्यू थँक्यू. सपोर्ट कमेंट. ओ बोला बोला. भगवत दादा. भागवतराव. हो बोला बोला, काही हरकत नाही. मग तेच बोलतोय, भगवत दादा बोलायला लागतो. म्हणून तर मी घाबरते लाईव्ह घ्यायला. अहो नाही घाबरायचं, बिंदास घ्यायची. यांच्या मनकट्यावर पाय ठेवून चालायचं. असा एक पाय ठेवायचा आणि पुढं चालायचं. घाबरायचं नाही अशांना. प्रियाताई तुम्हाला मी सांगते, आपल्याला हिम्मत करायची असली ना तर असे तर किती येणार आणि किती त्रास देणार. मग तर आपण पुढं नाही जाणार. त्यांच्या मुनकट्यावर पाय देऊन चालायचं आपण. नाही मी तर, मला तर खरं सांगू ना, आता दिसते का मी? आता दिसते का सांगा? रेंज गेली होती. हो दादा लागली, येते परत. अर्चनाताई बोलतात हो करा करा करा. निशाताई आले परत. हा रेंज येतं दिसते का मी आता? सांगा मला. हो पहिले लाईक आहे माझी अशी. चॅनलोडम. हो पहिली लाईव्ह आहे माझी अशी. हो का? मस्त वाटलं. हो का? नाही बिंदास राहायचं अर्चनाताई. हे अशा किती येतात किती जातात. बिंदास. आणि संदीप दादा बोलतात बाय बाय. मी दिसते का सांगा? रेंजचा थोडासा प्रॉब्लेम आहे. अगं म्हातारे, रेंजला काय झालं होतं काय माहिती, काय झालं होतं. त्याच्या धाड बसली होती रेंजला. जिओ आहे ना, त्यांनी काय त्याचं नाव, पोराचं लग्न केलं. हा रिचार्ज वाढवला, पण नेटवर्कचा रेंज नाही वाढवला. घालवते मधीच. म्हणून तर रेंजला काहीतरी झालेलं. काय सांगायचं. मग ते गोल 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 फिरत होतं ना, रेंज गेलेली. आपली मराठी माणूस पुढं गेले पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचं नाव पुढं झालं पाहिजे. हर हर महादेव. हो प्रियंकाताई, आपल्या महाराष्ट्राचं पुढं नाव व्हायला पाहिजे. शिवाजी महाराज की जय. प्रियंकाताई अगं म्हातारे, अंबानी. हा मग त्या अंबानीलाच, त्या अंबानीने काय केलं माहिती का? पोराच्या लग्नाचा खर्च काढला इथं जिओला, पैसे वाढवले जिओचं, पण रेंज नाही बराबर. सागर दादा जेवण झालं का? हो झालं. तुला काय झालं रे रडायला? हाय हाय. माझी ताई आली तर भावाला किती आनंद झाला. आपला भाऊ सुधाकर पगारे ताई साहेब. ओ सुधाकर दादा नमस्कार नमस्कार. जेवण झालं का? जय श्रीराम जय श्रीराम. आणि होतात बरोबर बोलल्यात अंबाजीनीला. मग काय मग बरोबर आहे. रेंज आहे का? तू एवढं वाढवलंय रिचार्जचं आणि रेंज देतं का? दिलीप दादा जय श्रीराम. के हाय.
राज कुठे गेला? हाय ना? निशाताई नमस्कार, कशा आहेत आपण? अहो खूप मस्त, तुमचा आशीर्वाद दादा. नो टेक्स्ट फाउंड. ॲट संदीप देशमुख दादा, तुमचा आशीर्वाद. बहीण कशी? एकदम व्यवस्थित. भावांचा आशीर्वाद असल्यावर बहीण नाही आशीर्वाद चांगला राहणार. सोनंगत हाय. ॲट सांगीता. संगीता ताई आल्या. संगीता ताई, अगे म्हातारे या चहा प्यायला या, म्हणलं चाय प्यायला. ए डापण्या, एवढं लवकर चाय पितोस? 3:30लाच. अनिल दादांची लाईव्ह ला दिसल्या नाही आपण. त्यांची लाईव्ह कधी असते? संध्याकाळची. आमच्या जेवणाचा टायमिंग, कामाचा टायमिंग. मीच माझी स्वतःची लाईव्ह घेत नाही तर कुठं बी जाऊ सांगा. ॲट संदीप देशमुख दादा, मला टाइम भेटत नाही तर त्यांची संध्याकाळची लाईव्ह असते. घरातली कशी कामं असतात ना. आता पोरांचा, तो कॉलेजला जातोय, त्याच्याकडे लक्ष आहे, याच्या बाकीकडे लक्ष आहे, दहावीला जाईन, सगळं बघायला लागतं. तुमच्याशी बोलून असू दर आले ताई. हो हो हो. ॲट प्रिया-Z4L8H. तुमच्याशी बोलून चेहऱ्यावर असू तरी आलं ताई. हो का? नाही, बिंदास राहायचं प्रियंकाताई. बिंदास त्यांच्या मुनकुट्यात पाय ठेवून तुम्ही पुढे जायचं. मला सुद्धा सपोर्ट करा. हा, मला कमेंट करून ठेवा शॉर्ट व्हिडिओला, मी नक्की करेन. ओके ठीक आहे. हा दादा, कसं माहिती का, त्यांना कसं त्यांची संध्याकाळी असते अनिल दादांची, आणि आपल्याला कामं असतात. परत ते कामावरून येतात, मग त्यांना जेवण. मी रात्रीची लाईव्हला घेत, माझी स्वतःचा टाइम नसतो लाईव्ह घ्यायला. कधी घेते, कधी नाही घेत, कधी व्हिडिओ सोडते, कधी नाही सोडत. स्वतःला टाइम नसतो. हो ठीक आहे. अगं म्हातारे, कोणतं काम आहे? अगं माय, दिवस 50 होतात चहा. दिवसभर तू 50 चाय पितोस मीटिंग मध्ये? ॲट राजरतन-C6Z मॉडरेटर. अगं म्हातारी, मेडिकल मध्ये कोणतं काम आहे? अगं माय, दिवसभर 50 होतात च्या माझे. ते मेडिकल मध्ये तुला चहा, गुळी खा. चाय प्यायची, चाय तरी कमी होईल तुम्ही प्यायची. ढापण्या. बत्तीस दिसतील बघ, एवढा नको हसू. चाय प्यायला गुळ नसतो, करायचं गुळ असते. हो ताई, चला बाय. ओ बाय बाय. ॲट प्रिया-. प्रियताई बाय बाय. ॲट बाबा-C. बाबा दादा बोला. प्रियाताई बाय 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 बाय. परत रेंज जाते, मी सारखी रेंज जाते, गुलगुल फिरते, मग मला कंटाळा येतो लाईव्ह घ्यायला. सारखी रेंज जाते ना, मग कंटाळा येतो. पाणी आणणार आहे. अगं म्हातारे, माझा ब्लू काढून घे, कारण कामा 10 मिनिटं मी परत येत आहे. हा आहे तसं, राहून दे ब्लू.
हाय हॅलो जी. आमच्या तात्या काय राजू दादा काय बोलतात? आमचा तात्या हरवला आहेत हा हॅलो जी. आमचा तात्या हरवला इथं आला आहे का? हो इथं आलाय. राजेश दादा इथं आले तात्या भाऊ आणि आता कुठंतरी मळ्यामध्ये गेलेत मिळवणी शोधायला. सागर दादा बोलतात काय जेवल्या? ओ मस्त दुधी भोपळ्याची भाजी आणि मस्त चपाती वरण भात. तात्या कुठं आहे तुम्ही राव? शोधा. आवाज येत नाही तुमचा. ओ राजेश दादा. तात्या शेठ गायब झाले काय तुम्ही? हो गायब झाले. हाय 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 हॅलो जी रमेश दादा. तुमचा आवाज येत नाही दादा. आवाज येता ये कौन सा भाषे में कमेंट डाल दिया है? मेरे को भाषा नहीं आता है. अपने को हिंदी में बोलो नाही तर मराठी मध्ये बोला बाबा. तुम्ही कुठून आहे? मी रायगडवरून आहे. काय
काय आहे तुझं, काय आहे? हॅलो, संतोष दादा मराठीत बोला. इथं मराठी लाईव्ह आहे तर मराठीमध्येच कमेंट करा, इंग्लिश मध्ये कमेंट करू नका. बोला. कुठून बोलत आहे? मी रायगड जयशिवरायवरून बोलत आहे, रायगड जिल्हा. अनिल दादा बोलतात हाय. जेवण झालं का? हो दादा, जेवण झालं. तुमचं झालं का? हो. तुम्ही काय काम करता? मी हाऊस वाईफ आहे दादा. काय काम? घरातली कामं, मुलांकडे लक्ष देणं. संत दादा, नाव काय आहे? निशा खाडे. मुलं किती आहे? मला अनिल दादा, मला 2 मुलं आहे. एक 18 वर्षाचा आहे आणि एक 15 वर्षाचा आहे. दोन्ही मुलंच आहे. मुलं. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा रे. पाहुणं काय काम करतात? पाहुणं गाडी चालवतात. ड्रायव्हर आहे. लाईव्ह किती वाजता चालू करता? माझा फिक्स नसतं, मी कंच्या पण टायमाला चालू करते. जेवण झालं का? हो हो संत दादा, जेवण झालं. तुमचं झालं का? सकाळी संध्याकाळ नसते माझी, सकाळ संध्याकाळ लाईव्ह नसतेच माझी, मी दुपारचीच असते. पण ठिकाणा नसतो. नाही दादा बोलता, हो का? हो ना. आता मी बघते कधी 1 तास होते लाईव्हला. फोटो मध्ये खूप आहे. का बरं? फोटो मध्ये काय फरक आहे? कांच्या फोटो मध्ये फरक आहे? सुखी आहे का? संत दादा नीट बोल. तुम्ही दिसायला फारच सुंदर आहे. कैलास दादा थँक्यू. ताई नाव काय आहे तुमचं? माझं नाव निशा खाडे.
प्रवीण जोडीचा फोटो मध्ये. हा अच्छा, जोडीचा फोटो मध्ये ना. आज टाकलाय मी जोडीचा फोटो मध्ये, मस्त टाकलाय. आत्ताचा आणि आत्ताचा फरक असतो फोटो मध्ये. आता कॅमेऱ्यामध्ये पण फरक असतो. कोणाचा मोबाईल वरून चांगले फोटो निघतात, कोणाच्या मोबाईल मधून वेगळे फोटो निघतात. फोटो मध्ये कसा सेम फोटो नाही, किती वय फरक आहे. किती वर्ष फरक आहे, फरक असतोच. ते आता मी तर कसं मला तयार झालं ना वेगळं दिसतो. तर तवी थंडी भरपूर आहे ना आमच्या रायगडला, स्वेटर विटर घातलंय म्हणून खूपच छान दिसत आहे. थँक्यू. नाक लाल, तुझ्या सासूने खाले कांदे बटाटे. जा ना, वहिनीचं बघ नाक लाल लाल आहे का. ओके. माईक बंद कर. तुझी नाच करतो. ओके ओके. काय केले? मुलांना आज सुट्टी आहे ना. हो हो आहे. आज शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असते. जय श्रीराम. जय श्रीराम. तुमचं कानातलं काय, तुमच्या कानातलं आहे तसं हे मंडळ समजलं नाही. अनिल मालुंजकर 5922. तुमच्या कानात आहे तसे ही मंडळीला केले आहे. हो का. अरे वा, वहिनीला तसे कानातले केले का. छान छान. हे आमचं खोट आहे. गुड आफ्टरनून मॅडम. राम दीदी. गुड आफ्टरनून. मराठीमध्ये बोला, ही मराठी लाईव्ह आहे. मराठीत बोला, ही मराठी लाईव्ह आहे. हिंदीत बोलू नका.
मराठीत बोला. नाही मी सोनं केलं आहे. सोन्याचं सोनं केलं आहे. नाही मी सोनं केलं आहे. हो का? हे आपलं खोटं आहे. हाय हाय. छान, मग वहिनीला केलं तू. मुलं कुठं आहे? सोशल मीडिया समोर मुलांना नाही आणू शकत. मोठ्यांली असले तरी पण नाही आणू शकत. हाय, घरातच आहे मुलं दादा. खरंच दादा हाय. वाचायला शिका आधी. तुझ्या सासूने खाल्ले कांदे बटाटे, तो शिकतो आधी. तू काय मला शिकवशील? तुला नाही जमत ना माझ्या लाईव्हला. तू येऊ नकोस. जेवण झालं का मॅडम तुमचं? हो दादा, जेवण झालं. तुमचं झालं का? आहे. मग करा. तू काय मला शिकवायला आलास का रे? ओमकार हाय. हा, तू का मला शिकवायला आलास काय? मी तुमच्या नाकावर टेचून मी हे करीन. नाही ना शिकले तरी आम्ही सोशल मीडियावरती काम करतोय. जे शिकल्यात ना त्या हुकल्यात, एवढं लक्षात ठेव. त्याला असं वाटतं आम्ही लय शान आहे. समजलं ना? ओमकार, मराठी लाईव्ह नाही आहे, इंग्लिश लाईव्ह नाही आहे, मराठी लाईव्ह आहे. मराठीत बोल. हाय ताई, मी व्हिडिओ बघितले आहे. कमेंट मी केली आहे. व्हिडिओ छान आहे. थँक्यू दादा. बघू दादा, थँक्यू. आम्ही तर शिकलो नाही. जे जास्त शिकल्यात ना त्या तर फार आमच्यापेक्षा. कुठून आहे? मी रायगडवरून आहे. आम्ही तर शाळेत पण नाही गेलो, पायरी पण नाही चढलो, तरी आम्ही एवढं तरी करतोय सोशल मीडियावरती काम. अरे चांगली कमेंट कर रे. भगवत दादा नालायक आहे. आपण कुठून बोलत आहे? मी रायगडवरून बोलत आहे. मराठीत नाव सांगा. मॅडम तुम्ही खूपच सुंदर दिसता. शुद्ध. आम्ही ना जेवढी शाळा शिकलो, तुम्ही लय शुद्ध मध्ये बोला. आपली मराठी माणसं आहे ना, म्हणून आपल्याला पाठीमागं वाढायचा प्रयत्न करते, पुढे जाऊन नाही देत. त्यांना उलट सपोर्ट करायला पाहिजे की त्यांना हा बाबा नाही जमत, एवढं जमत नाही. आज माणूस न शिकलेला माणूस सोशल मीडियावरती काम करतय, त्याला पुढं घालवायचा प्रयत्न करतात, पाठी वाढायचं हे करतात. पुढं जाऊन नाही देणार, पाठी वाढणार. बरं. ए भावा, जरा मराठीत बोल. काय काम करते? मी हाऊस वाईफ आहे ओमकार दादा. दत्ता दादा हाय. तुमचं बोलणं खूप सुंदर आहे. अरविंद, हो का? भाभीजी आ गया देखो परत. डापण्या, तुला का भाभीजी दिसते का रे? डापण्या, आ गया परत, आ गया. मैं जाएगा आणि तुम आ गया. आम्ही बंदच करणार आहे. झाले आपले 1 तास कंप्लीट.
1 तास कंप्लीट झाले. आता मी बंद करायचं, माझं टाइम झालाय. मग हे हिंदी मध्ये आहे काय? अरे तो त्या ढापण्या ना, तो मुद्दाम हिंदी मध्ये टाकतोय. तो कॉमेडी करतो. त्याचं काय राहून त्याच्या नादी नका लागू. ए ओमकार, तुझ्या बायको देत नाही का? तुझी बहीण देत नाही का रे? तुझी आई देत नाही का रे? हा 12 बोडेच्या साला, रायगडच्या लाईव्हला येऊन तू अशी कमेंट करतो. तुझी आई घाल ना तिकडं. माझ्या समोर आलं ना, तुझ्या हातात कापून तुला गोटे खायला देईन नमुनिया. साला पहिला चांगली चांगली कमेंट करतो आई घालीच्या, आणि नंतर घाण कमेंट करतो का रे 12 बोड्याच्या. आयन आयन नाव काय आहे? @आर्यनदेव -6 n आर्यन. आर्यन नाव आहे. आर्यन हो का? जयश्री, जय शिवराय, जय शिवराय दीपक दादा. नीट नीट माग अपशब्द. हा कुठे गेला? ढापण्या कुठे पळाला रे? साताऱ्यावरून जय शिवराय, जय शंभूराजे दत्ता दादा, स्वागत आहे साताऱ्यावरून. नीट वाघ आप शब्द. ए तू कोण मला शिकवणार नीट वाघ आप शब्द? तो त्याने कमेंट कशी केली होती बघितली होती का रे? मला शिकवण्यापेक्षा ना त्याला बोलायचं, मला नाही बोलायचं. मी बरोबर माझ्या हिशोबाने माझ्या भाषेत बोलले, मी माझ्या भाषेत बोलले. त्याने ती कमेंट टाकली होती ना, त्याचं शब्द वापरलाय मी, नीट वाघ शब्द. मला माहिती आहे. अगं म्हातारे काय झालं कळलं का मला? अरे तू कुठं गायब झालेला? त्याला टाइमआउट तुला काय एवढं ब्लू कशा दिलाय? अशा नालायक लोकांना ठेवायचं नाही लाईव्हला, डायरेक्ट टाइमआउट द्यायचा. म्हणून त्याला मी दिला त्याला टाइमआउट. नमस्ते ताई. ठीक आहे भाऊ, ठीक आहे भाऊ, ठीक आहे भाऊ. दत्ता दादा झालं का चाय पाणी? बरोबर बरोबर. बरोबरच हे करीन त्यांना. मी नाही सोडणार अशांना. हेड तू गेला चुलीत. अरे दादा बोलून खूप @आर्यनदेव -6 n बोलणं खूप आवडतं मला. हो का आर्यन? दत्ता दादा बोलतात हो. नाही मला कसं वाईट लोक आली ना, मग मी त्याला बरोबर करते. तसा ऑप्शन आहे आपल्याला, युट्यूबने सगळं ऑप्शन दिलेलं आहे. अशा फालतू लोकांना कट आउट करायचं, डगात पाठवायचं. मी पण आता लाईव्ह बंद करते. 4 वाजायला आले. जशात तसं. हा जसं तसं घाबरायचं नाही. बरोबर मी नाही घाबरत. मी जशात तसं. आपण त्यांचं खात नाही, चाराने खात नाही तर तू कोण मला बोलणारा? तू नाही तर दुसरं. अहो कसं माहिती का, हे आपलीच ओळखीची असतात नमुने, आणि ती लोक आहे ना तर फेक आयडिया बनवून मग ते त्रास द्यायला येतात महिलांना मुद्दाहून. एखादी कोण चांगली दिसली पण त्यांना असं भान नाही की मराठी व्यक्ती आहे. आपण मराठी व्यक्तीला सपोर्ट करायला पाहिजे, चांगलं बोलायला पाहिजे. उलट आपला महाराष्ट्र पुढं घालवायला पाहिजे. मराठी माणूस पुढं जायला पाहिजे, पाठी नाही राहायला पाहिजे. मराठी माणसांना सपोर्ट करायला पाहिजे. तर ते मराठी माणसांच्याच पाठी आहे. आणि मग ते
त्या लोकांना चालतं, युपी बिहारवाल्या लोकांना चालतं. कशा पण कमेंट टाकल्या, कसं पण, त्या काय बोलत नाही. त्या नुसते हिजड्यावाने हसतात. ते त्यांना सवय ते हिजड्यावाने हसायची. आणि ते मग असं असं टोन करायचं, असं असं करायचं. ते हिजड्यावाने आपल्याला मराठ्यांना सोबत नाहीये. ओके, एक आहे मग खायला या. हो हो आर्यन दादा. मग खायला या. चला मी पण आता रजा घेते, लय झालं आपलं. जय शिवराय, जय शिवराय, जय शंभूराजे, जय शिवराय, जय शंभूराज. रमाकांत दादा, निघ ए निघवालिया, तू काय पहिला चांगला बोलतो जय शिवराय जय शिवराय ना, आता मला काय बोलतो निघ. तुझ्या कमेंट हेड झाली आहेत, पण मला बरोबर दिसतंय. निघ. मी कोणाच्या बापाला नाही घाबरत निघ बोलायला. मैं हूँ, मैं किसी से कम नहीं हूँ, असं आहे हिंदीमध्ये बोलणं. मी आहे, मी कोणाची जागीदारनी नाही. तू निघ, मला निघ करतोय. एक नंबर. हा